सन्मानित या गुरुनाथ दादा या स्पर्धेचे शिल्पकार उत्तम दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय आणि त्याचबरोबर योगेश पाटील. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद विनोद पाटील सर. चित्तथरारक लढत मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मकरंद स्पोर्ट मुठवल आणि आई गावदेवी वालशी संघाच्या दरम्यान, परंतु अखेर सामना मात्र मुठवल संघाने जिंकला पहिल्या फेरीतील. आणि त्या मात्र दुसऱ्या फेरीतील आपण पहिल्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. त्या ठिकाणी जय जोटिंग देवरुख संघाने नाणेपैकी जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. जरूर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. जे आपण पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह पाहत आहोत, मुठवलचे महेंद्रजी आत्माराम भांबरे आणि आत्माराम गोपाल भांबरे यांच्याकडून संपूर्ण आम्हाला सन्मान चिन्ह लाभलेले आहेत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीरासाठी आपण ट्रॉफी देत आहोत. स्वर्गीय किरण सावलाराम पाटील यांच्या स्मरणार्थ जगदीश नामदेव भांबरे याचकडून त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये या चारही ट्रॉफीज आपण पाहतो, या पहिल्या क्रमांकापासून तर चौथ्या क्रमांकापर्यंत, आणि प्रत्येक सामनावीरासाठी जी आपण ट्रॉफी देत आहोत स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधुराज उत्तम दत्तू पाटील आणि त्यांच्या मातोश्री कुसुम दत्तू पाटील यांच्याकडून देत आहोत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण सायकल देत आहोत. माजी उपसरपंच ग्रामपंचायत येताडे किरवली चे राकेश दिघाडकर यांच्याकडून त्यांचे विशेष आभार. चला मी विनंती करतोय आता मुठवल संघाला की आपण सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा देणारे श्री गणेश वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर जगन्नाथजी वामन भांबरे यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये आपण सामनावीरासाठी जो आपण स्वीट बॉक्स देत आहोत संजय पाटील मिठाईवाला यांच्याकडून, अर्थात केपी सर यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य सावतगावचे उद्योजक खंडू पाटील आणि बापगावचे ॲडव्होकेट प्रमोदजी गायकवाड यांचे विशेष आभार. या स्पर्धेमध्ये संपूर्ण 4ही दिवस नाश्त्याची सुविधा पुरवणारे आमचे बापगावचे रुपेशजी बेहेर आपले सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आणि पहा सुरतसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज होतोय माजी उपसरपंच योगीजी पाटील यांच्याकडून, आणि ते जीपे केलेले आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. सूरज आपण आपला अकाउंट चेक करायचं आहे. या स्पर्धेमध्ये पाहू शकला आपण एक प्रेक्षक स्टँड पाहत आहोत. कैलासोशी रमण कृष्णा पाटील आणि या स्वर्गीय सुलभा रमण पाटील यांच्या स्मरणार्थ कल्पेश रमण पाटील यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर स्वर्गीय किशन सावंत रदवी यांच्या स्मरणार्थ एक प्रेक्षक स्टँड आपण उभारलेला आहे. त्यासाठी आम्हाला कुमार किसन रदवी यांच्याकडून मात्र चांगलं योगदान लाभलं आहे, त्यांचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. तर आपण तिसरा प्रेक्षक स्टँड पाहू शकाल जय बोले ग्रुपच्या वतीने उभारण्यात आलेला आहे. कोलोली कल्याणचे उद्योजक नितेश भंडारी आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतोय. खिलाडी कोच एशिया स्पोर्टच्या वतीने आपण उभारलेला आहे. मिस्टर सोपानजी तिसकर आणि अक्षय म्हात्रे यांचे विशेष आभार, आणि त्यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज आणि सिरीजसाठी आकर्षक बॅट आपण देत आहोत, त्यांचं विशेष आभार. लेफ्ट प्ले षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आकाश पाटील. पहिला चेंडू लो फुलटॉस होता, ड्राईव्ह केला चेंडू, चला लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला बोलतोय सिंगल धाव, आणि सिंगलनं सुरुवात केली आपल्या डावाला. सूरज भांबरे आणि तेजस पाटील हे दोन सलामीवीर फलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रति 5 षटकाचा सामना सध्या आपण पाहतो. दुसऱ्या फ्रीतीला पहिला सामना अकुटापासून जॉन्सला कडक शॉट गॅप मध्ये चाललाय, वाडिश लॉंगॉनच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. साहेबांच्या गुणगान करणारा संगीत सध्या आपण इथे पाहतोय, आणि इथे मात्र गुणगान गावं लागेल. तेजस पाटीलचा रिबाचा फटका अगदी इनफिल्डच्या डोक्यापर्यंत जुने बाहेर काढलाय, आणि शेवटच्या क्षणाला माझा चेंडू फील करतायत तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी
पूर्ण काळाची संधी मिळाली, चांगली बॅटिंग करतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. या स्पर्धेमध्ये आपण दुसरा खेळाडू कक्षी जो पाहत आहोत, स्वर्गीय रोशन नाना पाटील यांच्या स्मरणार्थ उभारलेला आहे, त्यांचे सुद्धा आपण विशेष आभार व्यक्त करूया. त्यानंतर स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे यांच्या स्मरणार्थ तुम्ही अजून एक प्रेक्षक स्टँड पाहू शकाल. त्यासाठी DY फाउंडेशनचे अध्यक्ष योगेशजी पाटील यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे सुद्धा विशेष आभार. समालोचक कक्ष जो आपण पाहत आहात, स्वर्गीय अनिल वसंत भांबरे यांच्या स्मरणार्थ उभारलेला आहे. आशुतोष अनिल भांबरे यांच्याकडून मात्र चांगला आम्हाला सहकार्य लाभले, त्यांचे विशेष आभार. तर आपण टॉस बॉक्स पाहू शकाल, मकरंद दत्तू पाटीलच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे. उत्तम दत्तू पाटील यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि ज्यांनी ज्यांनी स्पर्धेच्या पाठीमागे या स्पर्धकांसाठी आयोजकांसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे, त्या सर्व दात्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकणातून आभार व्यक्त करतोय. पर 4साठी 200 रुपये आणि पर 6साठी उत्तम शेठ पाटील 500 रुपयाचं कॅश प्राईज, आणि जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर 3000 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक खेळाडूला मात्र दिले जाईल. मुठवल संघाच्या फलंदाजांसाठी कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त फटकारी चेंडू सर लॉंग ऑनच्या बाहेर चाललाय. तेजेसच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा चौकार. विनेता चोरगे नक्कीच भेट देतील. आणि मला अजूनही आठवते की मागील स्पर्धेमध्ये चोरगे फॅमिलीचा मात्र या स्पर्धेसाठी मोठा योगदान लाभला होता. संपूर्ण ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आल्या होत्या, आणि या वर्षी सुद्धा मात्र त्यांचा चांगला योगदान नेहमीच पाहायला मिळत असतो. असे आमचे सर्वांचे लाडके वीरेंद्रदा चोरगे असतील, सन्मानित दयानंद दादा चोरगे साहेब असेल, आणि संपूर्ण चोरगे परिवार, सर्वांचं मनापासून आभार. पहिल्या षटकाचा खेळी ते संपन्न झाला, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात मित्र बनेन मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची राहिली, कारण विदाऊट लॉस 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजय केने दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळतो. इनसाइड आउटचा फटका, स्टॅकवर डीपमध्ये कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफचा फिल्डर ललिश पाटील प्रयत्न करतोय, परंतु तो असफल राहिलाय. चेंडू सरळ निघून गेला बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थोडंसं आपण करेक्शन करूया. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, आणि ते पहिल्या चेंडूवरती चौकाराला डान्सिंग ट्रॅक शॉट फटका हवेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक हनुमान चेंडूवरती झेपावतो, आणि चांगल्या प्रमाणे तो झेल पकडलाय. पहिल्या धक्का लागत असताना सूरज भांबरेच्या रूपानं टीम मकरंद मुठवल संघाला. यानंतर पाहू शकाल एकविरा नांदकर विपक्ष शिवशक्ती लोणार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये इथे टॉस होणार आहे. ज्या संघात आता मात्र इथे नाणेफेकी करण्यासाठी उपस्थित संघनायक नसेल त्या संघाला मात्र इथून पॅनल्टी अनाऊन्समेंट केली जाईल. पूर्णपणे या ठिकाणी फटका खेळला नाही, हाफ स्ट्रोक आपण म्हणू शकतो. फक्त हवेत केल्याचा प्रयत्न केला, ताकदीचा थोडासा कमी वापर केला, आणि त्याच्यामुळे पाहतोय की झेलबाच्या स्वरूपात सूरज भांबरे माघारी परतला. बाद होण्यापूर्वी 5 धावा त्याने फक्त आपल्या संघाला योगदान दिलं, आणि त्यानंतर पाहू शकाल संजयला मात्र प्रमोशन दिलाय 1 डाऊन पोझिशनला. एक वेगळी रणनीती टीम मुठवलची आपण पाहत आहोत. पहिला चेंडू लेग स्टंपला सोडणारा व रनआउटची संधी सुद्धा निर्माण झाली होती, परंतु कुठेतरी स्टँडवरती निशाणा साधता आला नाहीये, आणि पाहू शकाल त्या ठिकाणी निर्धावानं चेंडूची सांगता आपण पाहतोय.
जबरदस्त वापसी मित्रमंडळी या ठिकाणी विजय केनीच्या माध्यमातून केली गेली, कारण पहिल्या चेंडूवरती विजयचं स्वागत चौकाराने केला होता, परंतु त्याच्यानंतर विकेट्स आणि डॉट चेंडूची मात्र आपण सांगता पाहिली. दुसऱ्या पॉवर प्ले देखील प्रगती पथावरती पाहतोय. हो, चांगला फटका, गॅप चांगला शोधला मिड विकेटला. व्हॉट अ कॅच, हो माय गॉड. हनुमान केणे होता त्या ठिकाणी. अगदी लो झेल असं एक क्षण वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल, परंतु भिंतीप्रमाणे त्या ठिकाणी आडवा आला आणि तो झेल मात्र त्या ठिकाणी त्याने संपन्न केलाय. व्हॉट अ कॅच. आणि असं वाटतं की आता ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीवरती हा झेल वारंवार पाहतच राहावं, ज्या अनुषंगाने तो झेल त्याने पकडलाय. मनगटी फटक्याचा वापर, बॉटम हँडचा मात्र या ठिकाणी चांगला वापर आणि तदनंतर पहा व्हॉट अ कॅच. जबरदस्त इथे झेल आणि पावशिकल दरम्यान ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे यांचं सुद्धा मात्र शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. संजय आला आणि संजय गेला असंच म्हणावं लागेल, कारण त्याच्या क्रमांकामध्ये त्या ठिकाणी चेंजेस करण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या चेंडूवरती तो मात्र या ठिकाणी बाद होऊन माघारी शून्यावरती तो मात्र इथे बाद झाला. म्हणजे जरूर त्याला मात्र मॅसेज दिला असावं की जो तुझा नॅचरल खेळ आहे तो तू मात्र जाऊन त्या ठिकाणी खेळ आणि धामाचा वेग तू वाढवण्याचा प्रयत्न कर, परंतु तो प्रयत्न कुठेतरी त्याच्या अंगली गेला असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज तेजस पाटीलच्या सोबतीला रणजित पाटील आलाय. दोन्ही पाटील आहेत आणि आता मात्र पाहूया की पाटीलगिरी आता मात्र या ठिकाणी गोलंदाज विजय केरीच्या समोर मात्र राखताना पाहायला मिळू शकतील का. संघाची धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. 2 गडी बाद 17 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 2 विकेट्स विजयच्या खात्यामध्ये आपण पाहिले. जबरदस्त या ठिकाणी वापसी करून दाखवली, कारण पहिल्या षटकामध्ये सुरुवात मकरंद मुठवल संघाची आपण चांगली पाहिली होती. विदाउट लॉस 13 धावा आपण पाहिल्या होत्या. हो, कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू चालला वेगाने. आउटफील्ड या मैदानाची भरपूर फास्ट आहे, परंतु भावेशनं कमालीचा त्या ठिकाणी फिल्डिंगचा नजराना पेश केलाय. आपल्या संघासाठी किमान 2 धावा त्या ठिकाणी वाचवल्या आणि पाहू शकाल सक्सेसफुल षटकांची मात्र या ठिकाणी आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावेच्या अनुषंगानं 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला, पुढील सामना जो आहे नाणेफेकीसाठी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण यायचं आहे. एकविरा स्पोर्ट नांदकर विपक्ष शिवशक्ती लोणार. व प्ले केलाय जबरदस्त मात्र ती फटका पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खराब लेंथ होती फुलटॉस आणि त्याला मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न रणजित पाटीलने केला. स्वीपचा अंदाज पाहिला आपण आणि या शेवटच्या चेंडू होती. आय थिंक षटकाचं विश्लेषण पहा. षटकाची सुरुवात चौकाराने झाली होती आणि षटकाचा अंत सुद्धा चौकाराने इथे झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ललेश पाटील. ओ, लिडिंग एक चेंडू हवेच होता. गोलंदाज चेंडू खाली चाललाय. कॉट अँड बॉल, सॉफ्ट डिस्मिसल आणि फलंदाज तेजस पाटील बांधून माघारी पडतोय. तिसरा धक्का लागत असताना टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. दाखवले असं म्हणावं लागेल. जरूर 2 चौकाराचे बाटमधून निघाले होते. 12 धावाचं योगदान दिलं, परंतु असं वाटलं होतं की मात्र खेळपट्टीवरती तो जास्त वेळ काढेल.
परंतु ललिश पाटील पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र दगावती दिशेने पाठवलाय. न्यू बॅटर मिस्टर विनीत पाटील आलाय. मागील सामन्यामध्ये सावकाराने त्याने मात्र आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न इनसाइड आऊटचा फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी कमालीचं यष्टीरक्षण विजय केरीच्या वतीने आपण पाहतोय. फिंगर अप फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. प्रत्येक ठिकाणी त्याच्या कार्याचा डंका लागलाय वाजायला. प्रत्येक ठिकाणी त्याच्या कार्याचा डंका लागलाय वाजायला. या ठाणे जिल्ह्यात येऊन रवीर नानाचं नाव आहे ट्रेंडिंगला. ठाणे जिल्ह्यात लागलाय रवीर चोरगे नाव गाजया. पहा तुम्ही ज्यावेळी तुमच्या प्लॅनिंगमध्ये चेंजेस करता, रणनीतीमध्ये चेंजेस करता, त्यावेळी मात्र तुमचं क्रम जे आहे ते मात्र योग्य असणं गरजेचे आहेत. आणि आज मात्र कुठेतरी पाहतो की बॅटिंग ऑर्डरमध्ये भरपूर चेंजेस आपण पाहतो आणि त्याच्यामुळे पाहतो की आता विकेट्सवरती विकेट्स या ठिकाणी मुठवल संघाने गमावले. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये एकही गडी गमावला नव्हता, 13 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर पाहू शकेल 4 विकेट्स स्वस्तात गमावले. विजय केरीच्या खात्यामध्ये आपण 2 सफलता पाहिल्या. ललिश पाटीलच्या खात्यामध्ये आपण 1 सफलता पाहिली. एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. आणि आता मात्र पाहू शकेल बाहुबली सुधीर पाटील आलाय आणि सुधीरसाठी कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. क्रॉस बॅटेड फटके खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु त्या प्रयत्नामध्ये फलंदाज फेल ठरलाय. समीर पाटील यांच्याकडून सुधीर पाटीलला पर 6 साठी 500ची कडक नोट दिली जाईल आणि त्यांचे ते बंधुराज सुद्धा आहेत. क्या बात आहे, चांगली रणनीती आहे त्यांची. घरचे पैसे घरात राहतील. चांगला कव्हर ड्राईव्ह आणि अभयने मात्र चांगला स्टॉप केलाय. जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ आणि चांगली वापसी जय जोटिंग देवरुख संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये 39 धाबांचा संरक्षण करून तो सामना त्याने जिंकला आणि त्या मात्र पाहू शकेल पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी करण्याचा त्याचा प्रयत्न जो आहे तो मात्र आतापर्यंत चांगल्या प्रमाणात राहिला आहे. ओव्हर पिच ऑन साईडला टर्न जरूर केला, परंतु हनुमान केणे आहे मिड विकेटला. आज हनुमान फिल्डिंगमध्ये चांगला दर्जा दाखवलाय. सिंगलला आता मात्र धावफलक पुढे चाललाय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 25 धावा आणि या षटकाचा आतापर्यंत विचार जर केला तर ललिश पाटील फक्त 2 धावा 5 लिगल चेंडूमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल आणि तो आला डॉट आणि याच्याप्रमाणे पाहू शकाल 18 चेंडूच्या खेळामध्ये आतापर्यंत 25 धाबा फक्त इथे जोडल्या गेल्या स्वर्गीय मकरंद मुठवल संघाने. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 10, एकूण 23 धाबा पॉवर प्लेमध्ये जोडल्या. परंतु या षटकामध्ये फक्त ललिश पाटीलनं खर्च केल्या 2 धाबा. सफलता राहिली त्याच्या नावावरती 1. चला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. पुढील सामन्यासाठी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. एकविरा नांदकर विपक्ष शिवशक्ती लोणार आणि आजच्या दिवसातील पहिल्या फिरती जो शेवटचा सामना आहे संजय स्पोर्ट्स सावध विपक्ष A1 जोडी आमनेपाडा. आपण सुद्धा मात्र रेडी राहायचं आहे. अभयला मात्र ते चेंडू सोपवला आहे, म्हणजे याचं कारण आता मात्र असं वाटतं की आय थिंक विजय केणे 2 षटकांचा स्पेल हाताळू शकतोय. आकाश पाटील सुद्धा 2 षटकांचा स्पेल हाताळू शकतोय आणि ललितचा सुद्धा मात्र या ठिकाणी विचार केला जाऊ शकतोय. चौथ्या षटकात सुरुवात केली आणि 4थ्या षटकासाठी मात्र प्रत्येक स्पेलसाठी नवीन गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केला आहे. एक वेगळी संगणकाची प्लॅनिंग आपण जे झोटिंग देवरुख संघाच्या वतीने पाहतोय. हो कटार स्लो रन होता, चेंडू पडल्यानंतर हलकासा पाहू शकाल त्याने टर्न झाला आणि पूर्णपणे फलंदाजाच्या अगदी बॉडीला जाऊन मात्र चेंडू ब्रश झालाय. तिथून मारा तिखट मारा सध्या आपण पाहतो या ठिकाणी देवरुखकरांचा. अचानक चेंडूला उचली मिळाली आणि त्या उचलीवरती फलंदाज रणजित पाटील आपल्याला बीट होताना पाहायला मिळतोय. हो आता चेंडू खाली राहिलाय. हो हे खेळपट्टीचा अंदाज बांधणं एवढं सोपं नाही आहे. आपण या सीझनमध्ये आय थिंक पाहतो की 3री स्पर्धा या खेळपट्टीवरती कव्हर करतोय आणि चेंडू खाली कधी राहतोय कधी चेंडू उचली घेतोय. डबल माइंड विकेट आहे. पुन्हा एक चांगला चेंडू कोदून पाण्याचा दुरुप प्रयत्न होता, परंतु चेंडू चालला गॅपमध्ये.
बांकोट पॉईंटला मात्र पाहू हो 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 आणि इथे मात्र पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात अजून एक विकेट्स इथे मात्र गमावलं. सुधीर पाटील या नावाचा फलंदाज आता मात्र या ठिकाणी बाद झालाय आणि पाहू शकाल नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय विशाल पाटील. विशालला आपण नेहमीच सलामीवीर म्हणून प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो, परंतु या स्पर्धेचा विचार केला तर 5-5 षटकांचे सामने आणि त्याच्यामध्ये त्याला मात्र या ठिकाणी थांबवण्यात आला. परंतु मात्र कुठेतरी ती रणनीती आता मात्र थोडीशी चुकीची ठरत असताना परंतु जर इथे विशालनं चांगला खेळ साकारला तर मात्र एक फायटिंग टोटलपर्यंत इथून मकरंद स्पोर्ट मुठवत संघ पोहोचू शकतोय. कारण दोन्ही फलंदाज जर पाहिले तर एका बाजूला विशाल दुसऱ्या बाजूला रणजित आणि दोघांकडे ती क्षमता आहे की इथून सुद्धा मात्र एक चांगला डाव ते खेळू शकतात आणि तो डाव आज मात्र इथे दोघांना खेळावा लागेल आपल्या संघासाठी. कडक शॉट परंतु लॉंग ऑनवरती क्षेत्ररक्षक म्हणतात ना की जास्त सावधगिरी बाळगली की ती सावधगिरी बाळगत असताना मात्र आपल्या अंगलिकी येत असते आणि ती सावधगिरी आज मुठवलकरांच्या अंगलिकी आली असंच म्हणावं लागेल. कारण विशालला थांबवण्याचा आता मात्र त्या संघाला भुर्दंड भोगावा लागतोय. कारण विशाल या सामन्यामध्ये एकही दावेचं आपल्या टीमसाठी योगदान दिलं नाहीये आणि निराश पावलाने तो सुद्धा चाललाय. डगआउटच्या दिशेनं धक्का क्रमांक 6 लागेल टीम मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. मात्र ते बीट झालाय आणि पाहू शकाल सर बॅटची कडा आहे का. यस फलंदाज बाद. हे रिप्ले पहा. पंचांच्या निर्णयाकडे मात्र प्रसाद लक्ष वेधलं नाहीये कारण त्याला माहिती होते की चेंडू बाटमध्ये संपर्क आहे आणि सेलबाच्या स्वरूपात तो सुद्धा मात्र बाद झालाय. गोलंदाज अभय आता मात्र हॅट्रिक वरती आलाय. या स्पर्धेमध्ये आपण आज पहिली हॅट्रिक पाहिली. योगेश इलेवन आमने हे संघाच्या गोलंदाजाने ती हॅट्रिक कंप्लीट केली. गितेश नाती ती कंप्लीट केली होती की या स्पर्धेतील हा दुसरा गोलंदाज ठरू शकेल का अभय. जे जोटिंग देवरुंग संघाचा न्यू बॅटर कुमार रणवी आलाय 9व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. फक्त धाबा फलक्यावरती 26 पाहतोय आपण. 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती सुरू आहे. क्रिकेटचा खेळ आहे, रंग बदलणारा खेळ आहे. वेल बदलायला वेल लागत नाहीये. इथे मात्र चेंडू आपण पाहू शकाल. ओ परफेक्टली वाईड यॉर्कर. कुठल्या प्रमाणात कुमारनं त्या ठिकाणी फटका एक्झिक्युटिव्ह करण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि चेंडू सोडून दिलाय. निर्धावानं चेंडूची समाप्ती. आणि यस आपण इथे जर पाहिलं फक्त एक धाव इथे अभयनं खर्च केली आणि विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या 2. जबरदस्त. म्हणजे मागील 12 चेंडूचा आपण विचार केला तर फक्त मुठवल संघाने धावा जोडल्या 3 आणि गडी गमावले 3. खराब क्रिकेट इथून मात्र म्हणावं लागेल. चला नंतर आपल्यालाच उशीर होईल त्यामुळे मी विनंती करतो की एकविरा स्पोर्ट नादकर आणि शिवशक्ती लोणार शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर दोघेही जर इथे वेळेवरती उपस्थित राहिले नाही तर मात्र कमी षटकाचा सामना आम्ही खेळू याची आपण नोंद घ्या. नलेश पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. सामना करेल रणजित. फुलटॉस होता. प्ले केलाय. चेंडू पाहू शकला एक्झॅक्टली चालला गॅपमध्ये वेगाने बलवंत दलवी चेंडूवरती झेपावतोय. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये आता मात्र पाहू शकाल रणजित पाटील ची विकेट्स धोक्यात. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय.
आणि हे दृश्य पहा, हा टेलिकास्ट आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण यात चित्रीकरण करतोय. अगदी क्लोज पिक्चर पहा. इट्स नॉट आउट. 2 धावा कंप्लीट. ओहो, गुड जॉब बाय नीरज. हा टेलिकास्ट दाखवतो मित्रा. 2 धाबा आणि 2 धाब्याचे अनुषंगानं 28चा आकडा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जर रणजित पाटील इथून जर चांगली कामगिरी केली तर एक फायटिंग टोटल जरूर धाव फलकावरती तुम्ही उभारू शकता. आणि तोपर्यंत आता मात्र रणजित पाटीलला करावं लागेल. नेहमीचा खेळाडू संकट मोचकाच्या भूमिकेमध्ये याला आपण पाहिलेला आहे आणि आज सुद्धा तीच वेळ आलेली आहे. तो प्रसंग आपल्यावरती आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये खेळ करावा लागेल. ललेश पुन्हा हो चुल्लो उचली मिळाली परंतु फलंदाजाच्या अगदी रेसच्या बाहेर हा बाउन्सर आणि त्याच्यामुळे मात्र पाहू शकाल पंचाने व्हाईट बॉल घोषित केला आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा दिलाय. म्हणजे ललेश पाटील आता या षटकामध्ये बाउन्सर चेंडू हाताळू शकत नाहीये. चांगली कामगिरी पंचांची आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. कालही चांगला कार्य त्यांच्या बाजून घडला गेला आणि आजही पाहू शकाल तिन्ही पंच चांगली कामगिरी करतायत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव जरूर मात्र स्कोर गार्डमध्ये 8 केली गेली. इथे फुल टॉस होतात. लाईन मिस केली. बॅटची टॉप एज चेंडू मात्र पाहू संत गतीने चालला बॅकवर्ड स्क्वेअर लाईनकडे. जोपर्यंत 1700 चेंडूला येऊन उचलून फेक करतात तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली आणि 2 धाब्याच्या अनुषंगाने 31 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आपण पाहता स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाची ही पहिली भेट ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणारी स्पर्धा आपण सध्या पाहत आहोत. तब्बल 12वी स्पर्धा आपण कव्हर करतोय. एकापेक्षा एक मोठमोठ्या स्पर्धा या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये एक वेगळी वेगळी संकल्पना असणारी स्पर्धा लेग फॉर्मॅटमध्ये तुमच्या भेटीस येत आहे मित्रांनो. RD11 किरवली आयोजित सरपंच चषक 2026. हो फटका चांगला मिड ऑफ डोक्यावर चेंडू बाहेर पाठवलाय. लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मॅक्झिमम सिक्सर. खिलाडू आले अनेक चला पाहू सारे आज जाऊ सारे खिलाडू आले अनेक हे आयोजन उत्तम दानाचं मकरंद स्मृती चषक. एक चांगली रणनीती मी म्हणेन कुमारच्या माध्यमातून दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. डॉट बॉलनं चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. ओ इथे फटका मिस टायमिंग आणि चेंडू पावसाला मिडवे केला बलवंत दलवी चेंडूच्या खाली. अखेर रणजित पाटीलचा सुद्धा मात्र या ठिकाणी संघर्ष समाप्त झालाय कारण झेलबाच्या स्वरूपात तो इथे बाद झालाय आणि लागणारा हा मुठवल संघाला 8वा धक्का. न्यू बॅटर अजय भांबरे आलाय 10व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आणि या डावातील शेवटचा बॉल आता शिल्लक. शेवटचा बॉल फेस करेल अजय. फटका हवेत केलाय परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आकाश पाटील चेंडूच्या खाली. अजून एक विकेट्स ललेश पाटीलच्या खात्यामध्ये आणि पाहू शकाल संपूर्ण 5 षटकं जी होती आता मात्र या ठिकाणी संपन्न झाली. फक्त धाबा जोडल्या गेल्या 37 आणि आता या सामना जिंकण्यासाठी जय जोटिंग देवरू संघाला 38 धाबांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल. तो पाठलाग होणार की त्या धाबांचा आता मात्र संरक्षण मुठवल संघाच्या माध्यमातून केल्या जाणार. तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याचा टॉस करूया. एकविरा स्पोर्ट नांदकर विपक्ष शिवशक्ती लोणार दोन्ही संघातील जे संघनायक आहेत त्यांना विनंती असेल की आपण स्वर्गीय मकरंद पाटील टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. एकविरा नांदकरचे आलेले आहेत. चला ज्ञानेश्वर आपण सुद्धा या.
चला ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करूया. चला या अनंताजी केणे आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सामन्याची नाणेफेकी संपन्न करतोय. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपण पाहणार आहोत. शिवशक्ती लोणार विपक्ष एकविरा स्पोर्ट नांदकर आणि या दोघांच्या मॅचसाठी मी नाणं दाखवतो. एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आहे आणि दुसऱ्या बाजूला जय भोले ग्रुप आहे. चला कॉल कोण देणार? चला लोणार संघाचे कॅप्टन कॉल देत आहे. जय भोले ग्रुपची मागणी परंतु आलेले आहे स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल. टॉस जिंकला या ठिकाणी नांदकर संघाने आणि टॉस विनिंग संघाने आपण कोल्ड्रिंक्स देणार आहोत. कुक्षेगावचे समाजसेवक साईनाथ सोमनाथ पाटील यांच्याकडून आज शीतपेय आहे. मुठवल गावचे ते जावई आहेत. धन्यवाद अनंताजी केडे. विनंती असलेली पुन्हा जाऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकलाय, कोल्ड्रिंक्स सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे. किती आनंद होतोय. आनंद तर होतोय. टॉस महत्वपूर्ण होता तुमच्यासाठी. हो महत्वपूर्ण होता. मग काय करण्याचा निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण यापूर्वी या आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत कधी 5 षटकांचे सामने तुम्ही केलेले आहात. नाही. मग 5 ओव्हर खेळण्याचा आनंद तुम्हाला इथे मात्र मिळणार आहे. तर आयोजकांबद्दल तुम्ही काय सांगणार? खूप छान त्याने आयोजन केलेलं आहे आणि 5 षटकांचा सामना केला. प्रतिस्पर्धी संघ तुमच्या समोर आहे शिवशक्ती लोणार. त्या संघाला किती धावसंख्येपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. जो संघ तुमचा प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतोय तोच आहे की काय चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील खेळाडूंमध्ये? नाही, तोच संघ आहे. तुमचा कीमॅन यतीन जाधव याच्याकडून तुला काय अपेक्षा आहेत? त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि पूर्ण संघाकडून अपेक्षा आहेत. 100% द्या. तुमची काय भूमिका राहणार आहे या सामन्यामध्ये? आम्ही फिल्डिंग आणि बॅटिंग. चला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मिस्टर कुलमॅन ज्ञानेश्वर तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेले आहे आणि तुमच्यासाठी जो तुम्हाला या ठिकाणी प्लॅटफॉर्म मात्र दिलेला आहे मुठवल संघाने, कसं सध्या तू फील करतोयस? चांगलं वाटते जरा. आणि ही स्पर्धा बघून दरवर्षी आम्ही खेळण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी क्वालिफाय व्हायचा प्रयत्न करतो आम्ही. पण काही कारणामुळे आणि प्रॅक्टिसमुळे हे सक्सेस नाही होत. पण क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस केली तरच सगळं सक्सेस होतं. नाहीतर मग यायचं, पैसे भरायचे आणि घरी जायचं. एकच मॅच खेळायला भेटते. परंतु गावामध्ये खूप मोठा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि तुमच्या संघासाठी आयोजकांनी जो ॲडजस्टमेंट दाखवला आहे त्याबद्दल आयोजकांचा कशा रीती तो आभार व्यक्त करू शकतोस? त्यांचंसुद्धा मी धन्यवाद आहे. आणि आता काल्याचं कीर्तन संपन्न झालेलं आहे आणि प्लस संध्याकाळी कालूबाईची पालखी पण आहे. त्यांना पहिले बोललेलो काय ॲडजस्ट करून, ते बोलत नाही होणार. तरी पण एवढं केलं आमच्यासाठी भरपूर झालं. 5 षटकामध्ये कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 60+. सर्व खेळाडू अवेलेबल आहेत. हो, मग चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्कीच. चला तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मी देत आहोत. नाणेफेकी आपण संपन्न केली. टॉस जिंकला या ठिकाणी एकविरा स्पोर्ट नांदकर संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्समधून थेट कॉम बॉक्समध्ये आणि तिथे सज्ज असतील माझे सहकारी समालोचक विनोद पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच योगेश. स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्च स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. मैदानावरती सामना या ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मकरंद स्पोर्ट्स मुठवळ वर्सेस जय जोटिंग देवरुंगमध्ये. देवरुंग संघाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग केली आणि 37 वरती रोखले मुठवळा. पहिलाच बॉल, ज्युसी फुल टॉस, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. केवळ एक धाव आहे. पहिल्या सामन्यामध्ये देवरुंगने 38 केल्या होत्या, 39चं संरक्षण केलं. या मॅचमध्ये पुन्हा त्यांना 38च करायचे आहेत. आता ते चेस करतायत. पहिल्या सामन्यात त्यांनी डिफेंड केले होते पण मुठवळने मागच्या सामन्यात 55 चेस केल्या आणि तो संघ मात्र आता 40च्या आत त्या संघाला थांबवण्यामध्ये यश आलं ते जय जोटिंग देवरुंग संघाला. बघूया 38 धावा कशा पद्धतीने चेस होत आहेत. ज्या पद्धतीने 39 डिफेंड झाल्यात, इथून मुठवळही प्रयत्न करेल देवरुंगला या ठिकाणी रोखण्याचा. कुमार हा चेंडू जाऊ दिला आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करतायत. व्हाईटच्या आधाराने ही एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघताय 2. फार जास्त दबाव नाही आहे, फार मोठं टार्गेटही नाही. पण पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं देवरुंगने 39 धावसंख्येला
फार मोठं बनवलं. 79 प्रमाणे ते खेळले. बॉलिंग जबरदस्त राहिली. मुठवळाही आता देवरुंगच्या आगेस तशाच पद्धतीची कामगिरी करावी लागेल या मैदानावरती. सलामीवीर आपण बघताय त्या ठिकाणी हरेश आणि बलवंतला. स्टॅकिंगला बलवंत तयार. राऊंड द विकेट. ओ बॅटची एज. विकेट किपरने टिपला झेल. मैदानावरती पहिला धक्का दिलाय आणि याच पद्धतीने बॉलिंग करावी लागेल. निरंतर विकेट घ्यावे लागतील. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढवावं लागेल तरच या 38 धावांचं संरक्षण मैदानावरती केलं जाईल. या दरम्यान एक बिगेस्ट अनाउन्समेंट. हा सामना जरी जिंकला तरी देखील टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाचे सर्व आणि या स्पर्धेचे यशस्वी आयोजक उत्तमदादा पाटील यांच्याकडनं आई एकविरा दर्शन ट्रीप दिली जाईल. फक्त हा सामना जिंकला तरी सुद्धा ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. एका बाजूला जय छोटिंग देवरुंग आणि दुसऱ्या बाजूला मुठवळ. टार्गेट छोटा. या पाहूयात मॅच कशी रंगतीया. न्यू बॅटर विजय. पुन्हा एकदा आपण बघतायत अप्रतिम डिलिव्हरी. थोडीशी गती जास्त होती मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये. बघा हा ॲक्शन रिप्ले. फुल लेंथ होता. खेळायचा होतो ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह करायचं होतं. विजयला या ठिकाणी शांत ठेवलंय. हा मागचा चेंडू बघा. फलंदाज बलवंत कसे बाद झाले होते. ओ फुल लेंथ हा देखील होता. बॅटची आउटसाइड एज. ओ उडवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतोय आणि जातोय पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर. चौकार. कॅमेरावर चेंडूला खूप सुंदर पद्धतीने फॉलो करतात आमचे कॅमेरामॅन साहिल. गुड जॉब साहिल. आणि मेन कॅमेरा त्या ठिकाणी सांभाळतायत. हँडल करतायत. ड्राईव्ह करता ऑन साईडला आला द ग्राउंड. चेंडू गेलाय त्या ठिकाणी मिड विकेट झोनमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येऊन चेंडू कव्हर करतायत. तोपर्यंत केवळ एक धाव. फार जास्त दबाव नाही पण बघूया 38 धावांचं संरक्षण करण्यासाठी मुठवळला प्रचंड मेहनत करावी लागेल. आणि उत्तम पवार यांनी सांगितले या स्पर्धेचे शिल्पकार या संघाचे नेहमीच सपोर्टर राहिले आहेत आणि या संघाचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख राहिली आहे की जर हा सामना जिंकला तर कारल्याची ट्रीप असेल. एकविरा आईचं दर्शन या सगळ्यांना. ओहो आणखीन एक धक्का मैदानावरती. दुसरा धक्का. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आपण बघतायत हरेश ज्याने पहिल्या सामन्यात निराशा केली या सामन्यातही भ्रमनिराश केला. हा दुसरा धक्का. आणि कुठेतरी आपण म्हणताय की मगाशी बलवंत म्हणाले की प्रॅक्टिसचा अभाव आहे आणि मागच्या मॅचमध्ये आपण ते बघितलं की जेव्हा 38 वरती डाव रोखला गेला पण गोलंदाजाने तेव्हा तारलं. आता पुन्हा एकदा फलंदाजांची परीक्षा असणाऱ्या मैदानावरती मुठवा संघ या मॅचमध्ये प्रचंड मेहनत करेल यातली मात्र शंका नाही आहे. जे फलंदाजाने गमावले ते गोलंदाजीमध्ये कमवण्याचा ते प्रयत्न करतील. पण बघूया मॅचमध्ये कशा पद्धतीने मुठवा संघ आणखीन दबाव वाढवतो देवरुंगवरती. धावफलकावरती एकूण आपण बघताय 7 आणि न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय आकाश. धावा एकूण 7. टार्गेट आहे एकूण 38 धावांचं म्हणजे 31 धावांची अजूनही गरज आहे. आणि आकाश न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालाय. स्टॅकिंगला तयार फलंदाज आपण बघतायत. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण बघताय षटक क्रमांक 2 अजयला घेऊन आलेले आहेत. आणि नॉन स्ट्राईकला न्यू बॅटर आकाश. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने 23 धावा केल्या आणि 3 विकेटही प्राप्त केली होती. 2 ओव्हरमध्ये 13 धावा देत असताना तोच आकाश. पुन्हा एकदा जबाबदारी. पुन्हा एकदा उत्तरदायित्व आकाशच्या खांद्यावरती. दुसऱ्या बाजूने अनुभवी विजयला मात्र या ठिकाणी साथ द्यावी लागेल. ओ पंच केलाय थ्रू द कव्हर. फिल्डर येतात डीप मधून. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघूया काय घडलंय आणि चेक करूया आपण. तिसऱ्या पंचांना रेफर केले आणि चेंडू अडवताना त्यांचा पाय त्या पडद्याला ब्रश झाला असं म्हणणं आहे त्यांचं. पण आपण चेक करूया. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे
आणि बघूया बॉल हातात असताना तो पाय लागलाय का ह्या देखील गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला. चेंडू आत. थांबा चेक करा थर्ड अंपायर या आपण. बघा, चेंडू निसटल्यानंतर थांबा अंपायर डिसिजन घेतील. 12th मॅन कुणीही काही बोलू नका. थांबा थांबा तुम्ही काही बोलू नका अंपायर सांगतील. चेक करूया बॉल त्यांच्या हातात असताना त्यांचा पाय मागे ब्रश झालाय का नाही हे बघूया आपण. एफर्ट चांगले होते पण थोडासा क्लोज डिसिजन इकडे आपण बघताय. आणि हा चौकार आहे कारण त्यांचा जो पाय होता मागे तो जाऊन ब्रश झाला होता. आणि अशा प्रकारे 4 धावा येत आहेत. विजयसाठी 4 धावा येत आहेत देवरुंगसाठी. आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय ती 11 धावा. चांगला फटका होता. पॉवरफुल होती. पॉवर जनरेट केली होती फटक्यामध्ये. ऑन साईडला टर्न करतायत हलक्या हाताने पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. आकाश निघाला. विजय नाही दिले 7. ओ थ्रो त्या ठिकाणी आपण बघितलं कलेक्ट झाला नाही रणजितला. अन्यथा इथून विजयचाही कार्यक्रम झाला असता. आणि या दरम्यान या 2 धावा पूर्ण होतात. ॲक्शन रिप्ले बघा आम्हाला दाखवतात. नीरज खूप सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. तेजस भोईर यांची वाहिनी या ठिकाणी काम करते. ज्यांना इथे यायला शक्य नाही त्यांच्यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. ही स्पर्धा घराघरामध्ये पोचवली जाते. आपल्या स्मार्ट टी व्हीवरती स्मार्ट मोबाईलवरती कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती घर बसल्या आपण बघू शकाल. या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026 नवीन वर्षाला प्रारंभ झालेला आहे. यावेळेस टायमिंग नाही झालं व्यवस्थित. समोर खेळत आहेत स्वतः गोलंदाज चेंडू त्या ठिकाणी अडवत आहेत. हा डॉट बॉल फार जास्त धडपड नाही आहे. मागच्या मॅचमधून देवरुंगने बोध घेतला असेल पण मागच्या मॅचमधून मुठवलला बोध घेता आला नाही. 54 धावा 55 धावा चेस केल्या होत्या पण इथे बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी झाली नाही. बॅटची एज आणि चेंडू मागे गेलाय. मुठवलचे कॅप्टन म्हणाले की 20 दिवस कंटिन्यू आम्ही खरं तर सराव अजिबात केला नाही. सराव फार गरजेचा आहे. सध्याचं क्रिकेट खूप फास्ट आहे. प्रत्येकजण क्वालिटी क्रिकेट खेळतोय. तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. सराव हा माणसाला परिपक्व आणि परिपूर्ण बनवत असतो आणि त्यासाठी सराव फार महत्त्वाचा आहे. पण कधी कधी काही कारणामुळे आपल्याला तो सराव करता येत नाही. स्टान्स बदलला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल ठरतोय. आणि एक डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती 13 धावा झाल्या. टार्गेट एकूण 38 धावांचं म्हणजे अजूनही 25 धावा विजयासाठी हव्यात. मैदानावरती आपण बघताय 2 गडी गमावले आहेत. बलवंत आणि त्याबरोबर हरीश. हो आणखीन एक अप्रतिम डिलेव्हरी. खेळायचं होतं ऑन साईडला संपर्क नाही झाला. काय गोलंदाजी केली अजयने. तो चौकार जो आला खऱ्या अर्थाने तो चौकार वाचवता आला असता पण चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात त्यांचा जो मागचा पोझिशन होता शरीराचा तो जाऊन कपड्याला ब्रश झाला. त्यामध्ये 4 धावा. अन्यथा आपण जर पाहिलं तर मागचे 4 चेंडू आपण डॉट बघितलेले आहेत. म्हणजे काय कमबॅक झाले. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 होत्या आणि नंतरच्या 4 बॉलमध्ये एकही धाव दिली नाही. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 13 आणि आता 18 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज आहे. रिक्वायर्डेड 8.33 प्रति ओव्हर मागे. लो स्कोरिंग मॅच आहे. बघूया कशा पद्धतीने इथून मुठवा गोलंदाजी करतो कारण 2 ओव्हरमध्ये जरी सध्या तरी थांबवलंय. मोठे फटके फारसे आले नाही. आपण बघितलं तर एक चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आला होता. एक चौकार आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये बघितलेला आहे. पण या पुढच्या 3 ओव्हरमध्ये जर अशा पद्धतीने चौकार षटकार आले तर हा सामना जिंकणं फार कठीण होईल. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल संघाला आजपासून 5 वर्षापूर्वी का तर स्वर्गीय मकरंद पाटील आपल्यामधून निघून गेले पण त्यांच्या आठवणीला उजळण्याचं काम आदरणीय उत्तम पाटील सातत्याने करतात. त्यांचे बंधुराज आणि नेहमीच मुठवल संघाचे का तर बॅकबोन म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. त्यांच्या सोबतीला योगेश पाटील असतील व त्यांचे तमाम सहकारी. यावेळेस मात्र इनरे चेंडू मागे गेला. धावचीची संधी होती
पट्टी देखील गमावली. डॉट बॉलने सुरुवात. हे डॉट चेंडूच आहेत जे मुठवळला वाचवतील. हे डॉट चेंडूच इथून दबाव वाढवतील ते देवरुंग संघावरती. आकाश बघूया, कारण की त्यांनाही माहिती आहे मागच्या मॅचमध्ये त्यांची ही बॅटिंग पूर्णपणे कोसळली होती आणि त्यामुळे तो दबाव आहे. पण आकाश मागच्या मॅचमध्ये 23 धावा केल्या होत्या आणि त्यामुळे तो आत्मविश्वास त्याच्याकडे असेल. त्यालाही माहिती आहे सिच्युएशन जर आपण पाहिली तर फार गंभीर नाही आहे, फार मोठं टार्गेट नाही. पण इथे मुठवलचे गोलंदाज हे टार्गेट मोठं बनवण्याचा प्रयत्न करतायत. बॉलिंग मार्क सुधीर पुन्हा एकदा. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अपील पंचाने स्वीकारलंय. ही विकेट महत्वाची होती कारण मागच्या मॅचमध्ये कुठलाही फलंदाज आकाश व्यतिरिक्त खेळपट्टीवरती थांबला नाही. या आकाशने किल्ला लढवला, संघाला 38 पर्यंत नेऊन ठेवला आणि आता बघा तोच आकाश परततोय आणि बघा हे सेलिब्रेशन मैदानावरती मुठवल संघाचा हा तिसरा धक्का. दरारा अरविंद दादाचा जरूर आहे, पण दरारा इथून मात्र मुठवळने निर्माण केलाय. तो मैदानावरती देवरुंगच्या अगेन्स्ट एकविरा नानकर तयार झालेला आहे. बघा हे सगळे यंगस्टर तुम्ही बघतायत 19-20च्या आतले ते सगळेजण, काही तर 14-15 दिसत आहेत. क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही. हा खेळच प्रत्येकाच्या मनाला भावणार आहे आणि हा खेळ अनिश्चिततेने भरलेला. हा एकमेव खेळ असा राहिला की जो तरुणांना मोबाईलपासून दूर ठेवतो. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय. हनुमान, बघूया हनुमानची पॉवर बघायला मिळते का. सुधीर ऑन साईडला खेळतायत. फिल्डर डीप मध्ये सहजतेने एकच धाव या ठिकाणी घेत आहेत. कुठलाही प्रयत्न झाला नाही. स्ट्राईक विजयला ठेवायचे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती 14 धावा झाली आहेत. म्हणजे अजूनही आपण बघितलं तर इथे 24 धावा करायच्या आहेत. काय जबरदस्त बॉलिंग मैदानावरती सूर्य मुठवळकडनं ज्या पद्धतीने गोलंदाजी सध्या तरी झाली आहे. हा दबाव या कमी धावसंख्येचा जरी असला तरी तो दबाव दिसतो स्पष्टपणे देवरुंगवरती. बॅटचा स्विंग फार जोरदार आपण बघितला. संपर्क नाही झाला. आणखीन एक डॉट बॉल आणि हे डॉट बॉल या मॅचमधली रंगत वाढवत आहेत. हे डॉट बॉल मात्र विजयाचं स्वप्न दाखवत आहेत ते मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघाला. आणि प्रत्येक गोलंदाज गोलंदाजी जबरदस्त करतोय. या ओव्हरमध्ये आपण बघताय धावा केवळ आलेल्या आहेत त्या 1. 4 बॉलमध्ये 1 विकेटही घेतलेली आहे. 2 चेंडू डॉट देखील आहेत. सुधीर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट विजयसाठी. ऑन साईडला ड्राईव्ह करतात. फिल्डरला डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले. तिथे झाले चूक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या चुका टाळाव्या लागतील मुठवळला. इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. एक धाव वाचवणं गरजेचं या क्षणाला. आणि या मैदानावरती देवरुंगला रोखायचं असेल तर एक चूक इथून मात्र टाळावी लागेल. या मैदानावरती एक धाव रोखावी लागेल. गोलंदाज मेहनत करतायत पण त्याला 7 क्षेत्ररक्षकांची मिळणं फार गरजेचं आहे. सुधीर हो काय घडलंय. 2 पायांच्या मधून जाऊन चेंडू धडकलाय यष्ट्यांवरती. या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात की विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय देवरुंग संघाचा. बघूया आणखीन एक धक्का मैदानावरती लागलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे या ठिकाणी विजय. हे आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्ती चषक. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्ती चषक. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्फूर्ती चषक. 16 धावा झालेल्या आहेत आणि गरज आहे अजूनही 22 धावांची. आणि चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील आपण बघतायत 12 बॉल 22. कोणी विचार केला होता ही मॅच अशा पद्धतीने येऊन ठेपेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी देवरुंगची झाली होती 38च करायच्या होत्या. पुन्हा एकदा ही फलंदाजी कुठेतरी कोसळताना दिसते. अग्रक्रम पूर्णपणे कोसळलेला आहे. 4 खंदे फलंदाज बाद झाल्यात आणि आता मात्र प्रश्न पडलाय
की इथून आता कोणता फलंदाज या मैदानावरती स्थिरावेल, आपल्या संघाची बुडणारी नौका किनाऱ्यावरती लावेल. पण बघूया चौथं षटक घेऊन येत आहेत, बॉलिंग मार्कवर तयार अजयला या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील, जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा शेष राहतील. 12 बॉल 22ची गरज. उंच गेलाय, टायमिंग बघा काय प्रॉपर झालंय, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतो हवाई सफर, 6 धावा. खरं तर सारं काही मुठवलच्या बाजूने होताना दिसत होतं, पण हा षटकार मुठवलकरांच्या मनावरती आघात करणारा होता. आणि या षटकाने आता इक्वेशन बघा, 16 धावांची गरज आहे. चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत 11. देवरुंग संघाच्या बॅटिंग मधली आणबान शान मैदानावरती बॅटिंग करतो हनुमानने गदा फिरवली आहे, पण बघूया हनुमानला शांत ठेवतील का. पुन्हा एकदा हनुमानने दाखवले पॉवर, चेंडू पावडूला सीमा पार, हा येतो षटकार. बारा बॉल 22 समीकरण, या 2 षटकाराने 10 बॉल 10 वरती येऊन ठेपलंय. हा बघा, हा षटकार कसा खेचला होता, ताकद झोकून दिली होती, पॉवर जनरेट केली होती. आणि मागचा षटकार आपण बघितला, भरपूर लांब गेला, थोडासा त्या कंपॅरिझनमध्ये थोडासा पॅरल स्ट्रोक होता. आणि या 2 षटकाराने मात्र इथून या सामन्यामध्ये देवरुंग संघ आता आपली पकड घट्ट करत असताना बॉल टू रन इक्वेशन आहे, आता फार दबाव नाही आहे. 12-22 वरनं 10 बॉल 10 आता विजयासाठी समीकरण जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंगला या ठिकाणी करायचे आहेत या 10 धावा. बघूया चमत्कार वाचवेल आता मुठवत संघाला. हे 2 षटकार फार फार भागाचे ठरले आणि या 2 षटकाराने मात्र विजयाचं काम जे मार्ग आहे तो मात्र सुकर केलाय. 10 बॉल 10. बॅटची चेंडू गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने, सीमारेषे पार, चौकार. आणि इक्वेशन बघा, या चौकाराने 6 धावांची गरज, 9 चेंडूत 2 षटकार 1 चौकार, तब्बल 3 बॉलमध्ये 16 आल्या. आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण जर बघितल्या धावा तर फार जास्त नव्हत्या. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली आहे ती 32, म्हणजे 3 ओव्हरमध्ये 16च होत्या. बॅटची एज, मिसफील्ड, पुन्हा एकदा चेंडू कव्हर करतील तोपर्यंत केवळ 1 धाव. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जे घडलं होतं ते पुढच्या 3 बॉलमध्ये घडलं, म्हणजे 3 ओव्हरमध्ये आपण 16 धावा बघितल्या होत्या, पण पुढच्या ओव्हरच्या 3 बॉलमध्ये 16 आल्याने आता ही 1 धाव विजयासाठी आता 5 धावांची गरज. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. यावेळेस संपर्क नाही झाला त्या ठिकाणी, चेंडू मिड ऑनला येतो. या दरम्यान केवळ आपण बघता डॉट बॉल आहे आणि धावसंख्या आता अजूनही इक्वेशन 5 पावलं दूर आहेत विजयापासून. देवरुंग संघ कमबॅक जबरदस्त झालं. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर जबरदस्त बॉलिंग झाली, केवळ 3 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्यात आणि तिथून ही मॅच पूर्णपणे टर्न झाली ती देवरुंगच्या बाजूने. ड्राईव्ह करतात अलंग द ग्राउंड, चेंडू गेला मिड विकेटला, पहिली धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या दरम्यान या 2 धावाही पूर्ण होत आहेत. आणखीन एक होऊ शकते आणि त्यासाठी धावतायत. आणि या बघा, या ठिकाणी 3 धावा पूर्ण झाल्यात. आता केवळ विजयासाठी 2ची गरज आहे आणि आता 2 करण्यासाठी 7 चेंडू शेष आहे.
या षटकाने पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदललं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघ अगदी मॅचमध्ये आपली पकड बनून होता. 3 ओव्हरमध्ये 16 होत्या, पण पुढच्या चौथ्या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलमध्ये जिथून 16 आल्या तिथून ही मॅच त्यांच्या बाजूने पूर्णपणे दुसऱ्या बाजूला झुकली. चला वेळ घेऊ नका जास्त. 6 बॉल आणि आता 2 धावांची गरज आहे. वाचवल्या जातील का? शक्यता आहे का? क्रिकेट आहे, काही घडू शकतं, पण बघूया. तर बापगावचे आदरणीय नित्यानंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्वागत आहे आपलं. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026च्या अत्यंत सुंदर क्रिकेट स्पर्धेमध्ये येणाऱ्या तमाम लाडके प्रेक्षकांचं, मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 6 बॉल 2. मागच्या ओव्हरमध्ये 20 आल्या, कारण 12-22ची गरज होती, 12-22ची गरज होती, पण 20 धावा त्या अजयच्या षटकात आला. तिथून ही मॅच आता पूर्णपणे देवरुंगच्या हातामध्ये. पण बघूया आता मुठवलचे हे गोलंदाज अखेर षटक घेऊन येत आहे. सूरज, बघूया सूरज आशेची किरण आणतोय का, विजयाची किरण आणतोय का मैदानावरती, या 2 धावा ओढ्यापासून तो रोखतोय का. बॉलिंग मार्कवर सूरज तयार. 6 बॉल 2. उचललाय, पाठवलाय, हा विनिंग शॉट. हा सामना जिंकलेला आहे. 5 चेंडू आणि त्याचबरोबर 6 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंगने 2 सामने जिंकून आपली विजय घोडदौड या ठिकाणी सुरू ठेवले. त्यांचं हार्दिक अभिनंदन. हा बघा ॲक्शन रिप्ले, विनिंग शॉट. फलंदाज त्या ठिकाणी खेळले होते. ललेशच्या बॅटमधून हा विनिंग शॉट. अभिनंदन टीम देवरुंग. हार्ड लक मकरंद स्पोर्ट्स मुठवळ.